नमस्कार मित्रांनो, मी हेंद्रजीत. आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये. आजचा विषय आहे ह्युमन टच. टेक्नॉलॉजी कितीही पॉवरफुल झाली तरी एक गोष्ट कायम राहणार, माणूसपण. आज AI व्हिडिओ बनवतं, आन्सर देतं, आर्ट क्रिएट करतं. हे सगळं अमेझिंग वाटतं, पण खरं सांगायचं तर ते तुमची फिलिंग समजू शकत नाही. समजा तुमचा दिवस खूप वाईट गेला, अशा वेळी तुम्हाला काय गरज असते? परफेक्ट आन्सर की जेन्युइनली ऐकणारा एक माणूस? ह्युमन टच रिप्लेस होऊ शकत नाही. केअर, अंडरस्टँडिंग, प्रेझेन्स हे मशीन कॉपी करू शकतं, पण फील करू शकत नाही. आज प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे का? आपण डिजिटली कनेक्टेड आहोत, पण इमोशनली डिस्कनेक्टेड आहोत. पूर्वी लोक कमी कनेक्टेड राहायचे, पण इमोशनली कनेक्टेड राहायचे. फ्युचरमध्ये ह्युमन स्किल्स खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. का? कारण मशीन डाटा प्रोसेस करू शकतो, पण इमोशन्स नाही. आज रिलेशनशिप का वीक आहेत? कारण आपण रिप्लाय देतो, ऐकत नाही. प्रेझेंट असतो, पण मेंटली ॲब्सेंट असतो. टेक्नॉलॉजी आपणाला स्पीड देतं, पण पीस देत नाही. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का? काही कन्व्हर्जेशन तुम्हाला हील करता. का? कारण त्याच्यामध्ये रिअल ह्युमन टच असतं. म्हणून फ्युचरमध्ये सर्वात व्हॅल्युएबल माणूस कोण असेल? जो टेक्नॉलॉजीला समजेल, पण ह्युमॅनिटीला विसरणार नाही. जे स्मार्ट आहेत आणि काइंड आहेत. जे सक्सेसफुल आहेत, पण इमोशनली अवेलेबल आहेत. मग करिअर बनवा, स्किल्स शिका, पण लोकांशी चांगलं वागणं विसरू नका. तुमचं सक्सेस कदाचित लोक विसरतील, पण तुम्ही त्यांना कसं फील करवला हे लक्षात ठेवतील. आणि कदाचित फ्युचरमध्ये सर्वात पॉवरफुल स्किल जेन्युइनली माणूस राहणं असेल.